कोल्हापुरातील करमाळा तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला। शेतकऱ्यांनी शेतात बांधावर काढून ठेवलेला कांदा भिजला। अवकाळीनं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला। मांगी गावातील 25 एकर कांद्याचं नुकसान झालं। तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची ही मागणी। गेले 8 ते 10 दिवसापासून करमाळा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आहे तो पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की सध्या आपण करमाळा तालुक्यातील मांगी येथील शिवारामध्ये आहोत। आपण मोठ्या प्रमाणात पाहू शकतो की या पावसामुळे पावसाचं पाणी देखील या शेतामध्ये साठलेलं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी पाहू शकतो की कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतंय। कारण आम्हाला हातातोंडाशी आलेला घास आमच्या तोंडातून निघून गेलेला आहे। आमचा जवळजवळ 4 एकराला 1.5 ते 1.2 लाख रुपये खर्च झालाय। एकरी 40-50 हजार रुपये खर्च येतोय, पण आमच्या हाताच्या तोंडाशी आलेला घास पावसामुळे निघून गेलेला आहे। त्यामुळे आमची शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला त्वरित पंचनामा करून आम्हाला शासनाने भरघोस मदत द्यावी। जे नुकसान आहे त्याचे त्वरित पंचनामे करून तात्काळ शासनाने आम्हाला मदत द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकरी वर्गामधून केली जाते आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा।